नमस्कार. फुले या येऊ घातलेल्या चित्रपटावरून बराच गदारोळ सध्या सुरू आहे. ते सगळं आपणापर्यंत पोहोचत असेलच विविध माध्यमातून. अजूनही काही दिवस चित्रपट रिलीज होईपर्यंत ते सगळं सुरूच राहील आणि त्यानंतरही काही दिवस. परंतु या निमित्तानं आज मी तुम्हाला काही अतिशय माहितीपूर्ण, सकस आणि दर्जेदार ऐकवू इच्छितो. इतिहासाच्या अभ्यासक आणि सुप्रसिद्ध लेखिका प्राध्यापिका श्रद्धा कुंभोजकर यांचं नाव अर्थातच आपणापैकी बहुसंख्य लोकांना निश्चितपणे ठाऊक असेल. विविध विषयांवरील त्यांचं लिखाण, अभ्यासपूर्ण असं लिखाण आपणापैकी बऱ्याच लोकांनी वाचलेलं असेल, मला खात्री आहे. सगळ्या संदर्भांसह वस्तुनिष्ठ अशी त्यांची मांडणी असते. त्यांच्या बोलण्यामधून सुद्धा त्यांचा व्यासंग, त्यांचा सगळा अभ्यास याची आपल्याला प्रचिती येत राहते. शांतपणे परंतु ठाम, ठोस अशा पद्धतीची त्यांची मांडणी असते. लेखिका आणि कवयित्री प्राध्यापिका डॉक्टर प्रज्ञा दया पवार यांनी काही दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या चावडी या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी श्रद्धा कुंभोजकर ठाण्यात आल्या होत्या. त्यामध्ये त्या उपक्रमामध्ये त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सत्यशोधक समाज या विषयाबाबत व्यक्त केलेले विचार अतिशय उद्बोधक आणि माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण होते. त्यांचं ते भाषण मी रेकॉर्ड करून ठेवलेलं होतं. आता हा जो सगळा कर्कश गदारोळ चित्रपटावरून सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरती प्राध्यापिका श्रद्धा कुंभोजकर यांची ही शांत परंतु वैचारिक आणि ठोस मांडणी निश्चितपणे तुम्हाला वेगळी वाटेल, आवडेल आणि अतिशय महत्त्वपूर्ण, आपल्या ज्ञानात भर घालणारी अशी सुद्धा वाटेल. नक्की पहा. काही काम करत असाल तर ते करता करता ऐका. आणि हो, आपलं अभिव्यक्ती चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसाल तर ते आठवणीने आता लगेचच करा. प्राध्यापिका श्रद्धा कुंभोजकर यांचं हे भाषण आवडलं तर ते लाईक करून आपापल्या ग्रुप्समध्ये अवश्य शेअर करा. हे विचार सगळीकडे पोचवण्यासाठी मदत करा. धन्यवाद. ऐका प्राध्यापिका श्रद्धा कुंभोजकर यांना. आपल्याला कल्पना आहेच की इंग्रजांच्या काळामध्ये आणि 1857चं बंड नुकतंच होऊन गेलेलं असताना अशा एका वातावरणामध्ये ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांचे अनेक सहकारी, धोंडीराम नामदेव कुंभार असतील, आणखीन अनेक बरेच लोक यांनी मिळून एका संस्थेची स्थापना केली. जसं आज आपण म्हणतो की ही एक आमची संस्था आहे, शैक्षणिक संस्था असतात, आर्थिक असतात, तसा हा सत्यशोधक समाज म्हणजे एक प्रकारची संस्था होती. आज आपण संस्था स्थापन करतो तेव्हा त्याचं रजिस्ट्रेशन करतो, त्याचं काही एक शासकीय नियमानुसार जी पूर्तता असते ती करतो. पण 150 वर्षांपूर्वी ही अशी काही पद्धतच नव्हती. त्यामुळे सगळ्यात पहिली सत्यशोधक समाजाची नवीन गोष्ट किंवा अभूतपूर्व, यापूर्वी कधी न झालेली अशी गोष्ट म्हणजे हे संस्थात्मक पद्धतीने समाजाच्या सुधारणेचं काम ज्योतिराव फुल्यांनी हाती घेतलं. संस्थात्मक पद्धतीने असं म्हणतो तेव्हा आपण आपले कुटुंबीय, नातेवाईक, जात यांची उन्नती व्हावी असा त्या समाजाच्या म्हणजे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमध्ये हेतू नव्हता. हे मला विशेषत्वाने सांगावंसं वाटतं की कुठल्याही एका विशिष्ट समाज, समुदाय, जात, कुटुंब यांच्यासाठी ही संस्था नव्हती, तर सत्याचा शोध घेण्यासाठी आणि त्या दृष्टीने पुढे माणसाचं आयुष्य अधिक सुखकर कसं होईल यासाठी या संस्थेची स्थापना होती. सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी ही आपल्याला माहितीच आहे की या समाजाची एक विचारसरणी सांगणारी ओळ आहे ज्योतिराव फुलांच्या अखंडामधली. तर कुठल्याही प्रकारची मध्यस्थी ही ईश्वर आणि मनुष्य यांच्यामध्ये नसावी आणि देश जो आहे तो सगळीकडनं गोष्टी पाहतोय, त्यामुळे आपल्याला मध्यस्थांची गरज नाही, हा त्याचा मुख्य गाभा होता. तर यामुळे असं आपल्याला कदाचित वाटू शकतं की या मध्यस्थ लोकांवरती काही महात्मा फुले यांचा आणि सत्यशोधक समाजाचा काही विशेष रोख कशासाठी होता. तर अनेकदा असं ते जातीच्या अंगाने मांडलं जातं की जणू काही हा काही विशिष्ट पुरोहित वर्ग आहे, ब्राह्मण ही जात आहे की ज्यांच्या विरुद्ध सत्यशोधकांचा रोख होता. पण खरं पाहिलं तर त्याचं व्यवस्थित स्पष्टीकरण हे महात्मा फुले समग्र वाङ्मयामध्येच आपल्याला मिळतं. आणि ज्योतिराव स्पष्टपणे आपल्याला सांगतात की हे लोक काय करतात की जे देवाची मध्यस्थी माणसांच्या सोबत, म्हणजे माणूस आणि देव यांच्यामध्ये आम्ही मध्यस्थ होत असं सांगतात. ते कुठलंही काम न करता हे लोक आपली दक्षिणा उकळतात.
म्हणजे अनुत्पादक श्रम करण्यावरती ह्या सत्यशोधक समाजाचा आक्षेप होता. जो मनुष्य एखादा काही श्रम करत असेल आणि त्या श्रमांच्या बदल्यामध्ये त्याला जर का काही मोबदला मिळत असेल तर तो मोबदला द्यायला काही समाजाची किंवा ज्योतिरावांची हरकत नव्हती. पण असे जे श्रम आहे त्यातनं काहीच उत्पन्न होत नाहीये, नुसता भास उत्पन्न होतोय. जसं आता आपल्याला बाबांनी सांगितलं की हा ब्रह्मघोटाळा आहे, नुसताच एक मिथ्या असं खोटं असं एक गारुड रचलेलं आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये दक्षिणा घेण्याचा जो प्रकार आहे त्याला खास करून सत्यशोधकांचा आणि सत्यशोधक समाजाचा विरोध होता. आणि हे आपल्याला अगदी 73च्या स्थापनेपासून 1873 मध्ये जी स्थापना झाली त्यानंतरच्या लगेच 2 वर्षांचा रिपोर्ट सत्यशोधक समाजाने जनतेसमोर सादर केला होता तिथपासूनच आपल्याला पाहायला मिळतं. ही पण एक अभूतपूर्व अशी गोष्ट होती की संस्था स्थापन केली, तिचा हिशोब, तिचा रिपोर्ट, तिचे अधिकारी कोण आहेत. म्हणजे आज आपण RTIच्या अंडर म्हणतो की हे प्रोएक्टिव्ह शेअरिंग ऑफ इन्फॉर्मेशन, की लोकांना माहितीचा अधिकार आहे म्हणून अमुक एक संस्था आहे, समजा आमचं विद्यापीठ आहे तर त्याचे कुलगुरू कोण आहेत, अधिकारी कोण आहेत, हे आपल्याला वेबसाईटवरच द्यावं लागतं. तर ज्योतिराव फुले आणि सत्यशोधक समाजाने ही प्रॅक्टिस म्हणून, बेस्ट प्रॅक्टिस ज्याला इंडस्ट्रीमध्ये आज आपण म्हणू की उत्तम अशी एक कामाची पद्धत म्हणून त्यांनी आपल्या समाजाच्या कामाचा रिपोर्ट तयार केला. नुसता तयार केला एवढं आणि स्वतःच्या दप्तरात ठेवला असं नसून तो सर्वत्र त्यांनी वाटला आणि विविध विचारांच्या लोकांपर्यंत तो पोचला. हे आपल्याला कसं कळतं तर विष्णूशास्त्री चिपळूणकरांसारख्या लोकांनी त्यांच्यावर जी अत्यंत विखारी आणि द्वेषपूर्ण अशी टीका केली त्यामधून आपल्याला कळतं की त्यांना सुद्धा हा रिपोर्ट ज्योतिराव फुल्यांनी आणि सत्यशोधक समाजाने पोचवलेला होता. म्हणजे आपल्या विचारांचे जे विरोधक आहेत हे आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे, त्यांच्याही पर्यंत आपण काय काम केलेलं आहे याचा रिपोर्ट हा 150 वर्षांपूर्वी सत्यशोधक समाजाने पोचवलेला होता. मग त्याच्यावर भले टीका होवो किंवा त्याचं स्वागत होवो, इतर अनेकांनी त्याचं स्वागतही केलं. सुबोध पत्रिकेसारखे जे वृत्तपत्र होती त्याच्यामध्ये त्यांचं बऱ्यापैकी स्वागताने किंवा कौतुकाने त्याच्याबद्दल बातम्या आलेल्या आपल्याला दिसतात. तर हा रिपोर्ट होता, त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की कशा कशा पद्धतीने सत्यशोधक समाजाचं काम सुरू आहे याचा तो एक अहवाल होता, ज्याच्यामध्ये पहिल्याच वर्षी आंतरजातीय लग्न लावलेली होती, पुनर्विवाह केलेले होते, आणखीन बिन ब्राह्मणाची लग्न म्हणजे मध्यस्थ हा जो आहे देव आणि माणूस ह्यांच्यामधला, त्यांची मध्यस्थी न स्वीकारता आपल्या मतीप्रमाणे, मगाशी जे आपण माहितीपटामध्ये ऐकलं की आणि ज्योतिराव फुल्यांना उद्देशून अरविंद देशपांडे इतिहासकार यांनी ही मांडणी केलेली आहे की फुले हे पर्यायी संस्कृतीचे जनक होते. म्हणजे जी एक नेहमीची चाकोरीबद्ध संस्कृती होती की लग्न करायचं म्हणजे असं करायचं, बारसं करायचं म्हणजे असं करायचं, वास्तुशांत करायची म्हणजे अशी करायची, तर त्या चाकोरीला एक पर्याय, वेगळी वाट ही सत्यशोधक समाजाने लोकांसाठी उपलब्ध करून दिली. नुसती करून दिली असं नाही तर त्याची पुस्तकं करून त्यांनी छापलेली आपल्याला दिसतात, जसं की सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक आहे किंवा इतरत्रही अनेक आपल्याला सत्यशोधक समाजोक्त पूजाविधी या नावाने छोटी छोटी पुस्तकं जी तत्कालीन साक्षर वर्गाला वाचता येतील अशा आकाराची आणि टाईपातली आपल्याला मिळतात. तर हे पर्यायी पद्धतीचे विधी म्हणजे माणसांनी आपल्या आयुष्यामधले जे काही मुख्य टप्पे असतात ते कसे कसे साजरे करावेत अशा याची एक दिशा देणारे किंवा याचं एक मार्गदर्शन करणारे असे विधी सुद्धा सत्यशोधक समाजाने तयार करून लोकांपर्यंत पोचवलेले होते. सांगायचा मुद्दा असा की एक दुर्मुखलेली आणि एक अशी जगण्याला सन्मुख नसलेली की अशी कुठलीही चळवळ नव्हती. जगण्याच्या सगळ्या टप्प्यांना आनंदाने सामोरं जाणारी, त्याच्यामध्ये वास्तुशांत आहे, त्याच्यामध्ये घरभरणी आहे, त्याच्यामध्ये बारसं आहे, त्याच्यामध्ये विवाह आहे, सर्व जी काही आपल्या समाजामध्ये राहताना वावरताना आपल्याला एक समाजाशी सन्मुख राहून लोकांशी संवाद ठेवून ज्या ज्या काही गोष्टी करायच्या असतात त्यासाठीची पण एक वेगळी वाट की जिच्यामध्ये कुणी तुमचं शोषण करणार नाही, कुणी काहीच न करता पैसे घेऊन तुम्हाला लुबाडणार नाही, अशी एक वेगळी वाट, पर्यायी रस्ता हा सत्यशोधक समाजाने उपलब्ध करून दिला असं आपल्या लक्षात येतं. याची किंमत सत्यशोधक समाजीय लोकांना अर्थातच भोगावी लागली. गंगाराम भाऊ म्हस्के नावाचे
सत्यशोधक समाजाचे अगदी संस्थापनेपासून असणारे जे सदस्य होते त्यांनी काय केलं तर त्यांनी आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रचार केला. ते आडतदार होते. त्यांनी आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रचार केला की अशा पद्धतीने आपण आपले सण समारंभ आणि काय म्हणूया रिच्युअल्स, लग्न वगैरे, वास्तुशांत ह्या गोष्टी करू शकतो. तर त्यामुळे त्यांच्या प्रभावामुळे असं झालं की एकांनी आपल्या घराची वास्तुशांत ब्राह्मणांना न बोलवता केली. परिणाम असा झाला की ज्या गृहस्थांनी ती वास्तुशांत ब्राह्मणाशिवाय केली त्यांच्यावरती सामाजिक बहिष्कार पडला. म्हणजे समाज संस्थात्मक स्वरूपाचा जो मी म्हटलं की एक प्रयोग होता आणि ती संस्था होती. संस्था काय करते, संस्था आपल्या म्हणजे सभासदांना वाऱ्यावरती सोडत नाही. तर जेव्हा ह्या गंगाराम भाऊ मस्के यांच्यावरती सामाजिक बहिष्कार पडला आणि लोक त्यांना काही मदत करेना, त्यांच्याशी कोणी व्यवसाय करेना, व्यवसायामध्ये त्यांची भागीदारी जी होती आडतदारीमधली तर त्यांचे जे पार्टनर्स होते त्यांनी ते सोडून दिले. असं असताना त्या गंगाराम भाऊंच्या मुलाचं शिक्षण हे थांबलं, कारण आता अर्थातच त्यांचा व्यवसाय थांबला. या परिस्थितीत सत्यशोधक समाजाने त्या लहान मुलाचं शिक्षण सुरू राहावं याच्यासाठी त्याला महिन्याला काहीतरी 3 रुपयांची स्कॉलरशिप दिली आणि त्या मुलाचं शिक्षण सुरू ठेवलं. म्हणजे एका संस्थात्मक पातळीवरचा अभूतपूर्व प्रयोग असं मी जेव्हा म्हणते तेव्हा मला ह्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये अभिप्रेत आहेत की त्याचे नियम आहेत, त्याची एक कुठल्याही विशिष्ट जात, धर्म, पंथ, नातेवाईक यांच्याशी निगडीत अशी नसणारी अशी एक स्वतःची ओळख आहे आणि एका विशिष्ट अशा फॉर्मल औपचारिक पद्धतीने त्याचं काम चालतं. आणि तरीही एका मानवी पातळीवरती माणसाची अडचण न होऊ देता आपले अनुयायी जे आहेत त्यांना हे काम करण्यासाठी, हे विचार पुढे नेण्यासाठी उत्तम वातावरण सातत्याने उपलब्ध व्हावं यासाठी प्रयत्न करणारी अशी ही संस्था आहे, असं मला या स्थापनेच्या काळामधलं त्याचं वैशिष्ट्य दिसतं. तर ही जी पहिली काही वर्ष आहेत आणि त्यांच्यामधले जे रिपोर्ट्स आपल्याला सत्यशोधक समाजाचे मिळतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की विविध जातींचे लोक ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे आज जेव्हा कुसुमाग्रजांची कविता आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की एका विशिष्ट जातीशी महापुरुषांच्या ओळखी निगडीत होतात. असं असताना ज्योतिराव फुल्यांनी जो स्थापन केलेला सत्यशोधक समाज होता त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी तर ते स्वतः अध्यक्ष सुद्धा झालेले नव्हते. अध्यक्ष वेगळे, सेक्रेटरी वेगळे, खजिनदार वेगळे, अशा वेगवेगळ्या व्यक्तींनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. हे आपल्याला समग्र वाङ्मयामध्ये जेव्हा आपण रिपोर्ट बघू तेव्हा लक्षामध्ये येतं. मग त्याच्यामध्ये डॉक्टर विश्रामरामजी घोले असतील, हे गंगाराम भाऊ मस्के ज्यांचं नाव घेतलं ते असतील, धोंडीराम नामदेव कुंभार असतील, इतरही अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी होते. हा जो प्रवास होता एक संस्था म्हणून सत्यशोधक समाजाचा, तो पुढे पुढे जाताना सामाजिक अंगानी, आर्थिक अंगानी, राजकीय अंगानी आणि अर्थातच सांस्कृतिक अंगानी त्याची वाटचाल अनेक दिशांनी आणि भक्कमपणे चालू राहिली असंही अभ्यासाअंती माझं मत झालेलं आहे. म्हणजे कसं तर समाज म्हणून जेव्हा मगाशी म्हटलं तसं की आपल्या सदस्यांना एक जे पाठबळ असतं ते देण्याचं काम ह्या सत्यशोधक समाजाने केलेलं दिसतं. त्यांचे जे रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये, आणि लवकरच त्यांनी एक जे वृत्तपत्र सुरू केलं दीनबंधू नावाचं, तर त्यामध्ये ह्या आपल्या समाजाच्या म्हणजे सत्यशोधक समाजाचे जे सदस्य आहेत त्या सदस्यांच्या संदर्भामधल्या विविध बातम्या आणि त्यांना आवश्यक असतील त्यांच्या हितसंबंधांचं रक्षण करतील अशा अनेक माहितीची सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला छपाई झालेली दिसते, मुद्रण झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे समाजाचे हितसंबंध रक्षण करण्यासाठी काही त्यांनी नियम केलेले आहेत, काही नव्या पद्धती रूढ केलेल्या आहेत, हे तर आहेच, परंतु त्यांनी केलेल्या चांगल्या कामाला प्रसिद्धी देणं आणि त्याच्यामधनं एक मोठ्या व्यापक समाजाची मान्यता मिळवणं, अधिमान्यता मिळवणं, हा सुद्धा भाग त्या वृत्तपत्रांच्या माध्यमामधनं सत्यशोधक समाजाने केलेला आहे. एका माझ्या अभ्यासामध्ये असं माझ्या लक्षामध्ये आलं की जसं आत्ता इंटरनेट ही गोष्ट आहे की इंटरनेट जर नसेल तर आपल्याला अनेक गोष्टींची माहिती मिळवणं, ती माहिती इतरांशी शेअर करणं, वाटून देणं
अनेक पातळ्यांवरती इंटरनेट हे आपल्यासाठी क्रांतिकारी अशा स्वरूपाचं तंत्रज्ञान आहे की डेमोक्रेटायझेशन ऑफ नॉलेज, ज्ञानाचं लोकशाहीकरण असं आपण त्या इंटरनेटच्या तंत्रज्ञानाला म्हणतो की त्याच्यामुळे हे घडून येतं. तर सत्यशोधक समाजाची स्थापना जेव्हा झाली त्या 150 वर्षांपूर्वीच्या काळात असं काही तंत्रज्ञान होतं का, डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणू आपण त्याला, किंवा हे पुन्हा डेमोक्रेटायझेशन लोकशाहीकरण करणारी, तर ती प्रिंटिंगची टेक्नॉलॉजी होती त्या काळामध्ये 150 वर्षांपूर्वी. जेव्हा की खूप लोकांपर्यंत जेव्हा आपला आवाज पोचवायचा असेल तेव्हा प्रिंट मीडिया, मुद्रित माध्यमं ही एक अत्यंत क्रांतिकारी अशी नवी गोष्ट त्या काळामध्ये या मराठी समुदायापुढे आपल्या काय म्हणूया आपण सुरू झाली होती आणि हळूहळू चांगलीच लोकप्रियही झालेली होती. तर आपल्याला माहिती आहे की बाळशास्त्री जांभेकरांनी आणि इतरही टाइम्स वगैरे तर आणखीनच त्याहून जुने न्यूजपेपर्स होते, तर वृत्तपत्र ही गोष्ट बऱ्यापैकी या म्हणजे सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपर्यंत लोकांना माहिती झालेली होती. तर सत्यशोधक समाजाचे जे विविध ठिकाणचे कार्यकर्ते होते, खास करून म्हणजे मगाशी प्रज्ञा म्हणाली की मुंबईमध्ये अशा स्वरूपाचं म्हणजे काम हे बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदा होत आहे. तर त्याची पाळंमुळं आपल्याला ह्या साधारणतः 1880च्या 90च्या दशकामध्ये दिसतात की सत्यशोधकांमधले अनेक लोक हे मुंबापुरीच्या उभारणीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणारे खास करून तेलुगू पद्मशाली समाजाचे लोक होते, ज्यांनी VT स्टेशन असेल किंवा आणखीन अनेक BMCची बिल्डिंग असेल, अशा ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बांधताना त्याची जी कंत्राटं असतात, ज्याला त्या काळी गुत्ता असं म्हणत असत, गुत्तेदार किंवा कंत्राटदार अशी ही मंडळी होती. आणि ह्या लोकांनी सत्यशोधकांच्या विचारांना खूप मोठा सक्रिय असा पाठिंबा दिलेला दिसतो. म्हणजे त्याच्यामध्ये अय्यावारूंचं नाव आपल्याला मिळेल, आणखीनही अनेक, जाया कराडी लिंगू यांचं नाव मिळेल, असे अनेक ज्योतिराव फुले यांचे समकालीन होते आणि ते सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपासून किंवा लगोलग मागोमाग त्या समाजाला खूप पाठबळ देणारे अशी माणसं होती. हेही आपण कदाचित ऐकलेलं असेल की जेव्हा लोकमान्य टिळक आणि आगरकर यांना तुरुंगवास झाला तेव्हा इकडे ज्योतिराव फुले यांनी मुंबईमध्ये उरवणे असं त्यांचे मित्र होते आणि सत्यशोधक विचारांचे कार्यकर्ते, त्यांना कळवल्याबरोबर त्यांनी 10,000 रुपयांचा जामीन तयार ठेवला होता. पुढे तो द्यावा लागला नाही हा भाग वेगळा, परंतु टिळक आणि आगरकर की जे आपल्याला माहिती आहे की कोल्हापूरच्या छत्रपती लढत होते, त्यासाठी सुद्धा सत्यशोधकांनी आर्थिक मदत केलेली आहे. म्हणजे हे लोक अतिशय समृद्ध अशा पार्श्वभूमीमधले असून सुद्धा मुंबईमधले हे कंत्राटदार मंडळी जे सत्यशोधक विचारांची होती, ज्यामध्ये हे रामशेठ उरवणे यांचं नाव प्रामुख्याने घेता येईल आपल्याला, त्यांच्या सोबतीनेच नारायण मेघाजी लोखंडे, ज्यांनी भारतामध्ये खास करून पश्चिम भारतामध्ये आपल्या वेस्टर्न इंडिया, महाराष्ट्र, दख्खन किंवा मुंबई इलाक्यामध्ये कामगार चळवळीची सुरुवात केली, हे सत्यशोधक समाजाचे खंदे अनुयायी सपोर्टर होते. या मुंबईच्या लोकांनी एक प्रेस विकत घेतला, छपाईचं यंत्र विकत घेतलं आणि ते पुण्याला पाठवून दिलं. कशासाठी? तर आपल्या समाजाच्या मतांचा प्रसार व्हावा यासाठी. आणि मग हळूहळू ते पुण्यामध्ये काही काळ आणि नंतर मुंबईमध्ये चालून दीनबंधू हा सत्यशोधक विचारांचा न्यूजपेपर, वृत्तपत्र हे दर आठवड्याला निघत राहिलं. अनेक काळपर्यंत ते निघत राहिलं. अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी की तानुबाई बिर्जे ह्या आपल्याला माहिती असलेल्या पहिल्या महिला संपादक ह्या सुद्धा या दीनबंधूचं काम पाहत होत्या. त्यांचे पती वासुदेवराव लिंगोजी बिर्जे हे अगोदर त्याचं काम पाहत होते आणि त्यांच्या पश्चात तानुबाई बिर्जे यांनी अतिशय खंबीरपणे दीनबंधूच्या संपादनाची जबाबदारी सुद्धा निभावलेली आपल्याला दिसते. मुद्दा असा की एक मुक्तिदायी किंवा शोषण मुक्तीची किंवा कष्टकरी लोकांच्या मुक्तीचा विचार करणारी अशी पत्रकारिता आपल्याला सत्यशोधकांच्या माध्यमामधनं सुरू झालेली दिसते, खास करून दीनबंधू. पुढे नंतर जसजसं राजर्षी शाहू महाराजांचं मोठं पाठबळ या चळवळीला मिळालं तेव्हा अनेकच सत्यशोधक वृत्तपत्र आपल्याला सुरू झालेली दिसतात. पण दीनबंधूचं आणि तत्पूर्वी असणारं एक कामगार नावाचं मासिक होतं, याचं महत्त्व अतिशय असाधारण असं आहे.
या वृत्तपत्रांमुळे काय झालं तर आज जेव्हा आमच्यासारखे किंवा आणखीन ज्याला कुणालाही त्या सत्यशोधक विचारांचा काही अभ्यास धांडोळा घ्यावासा वाटतो, या लोकांना त्या काळाचे कवडचे कसे सापडणार, त्यांच्या पाऊलखुणा कशा सापडणार, तर त्या ह्या अशा वृत्तपत्रांमधनंच केवळ मिळू शकतात. कारण त्या काळची जी उच्चजात वर्गीय लोकांची वृत्तपत्र होती, भरपूर लोकप्रिय होती, पण ती वृत्तपत्र अशा सत्यशोधकांच्या वगैरे बातम्या कधी देत नव्हती. आणि त्याचा व्यत्यास असा की हे दिनबंधूसारखं वृत्तपत्र असेल किंवा पुढे जाऊन दिनमित्र मुकुंदराव पाटलांनी, जे स्वतःही अतिशय खंदे सत्यशोधक होते, त्यांनी सुरू केलेलं दिनमित्र किंवा इतरही हंटर वगैरे, विजयी मराठा, बरीच वृत्तपत्र, या सगळ्यांनी जगाच्या तर बातम्या दिल्याच, पण सत्यशोधक विचारांच्या बातम्याही दिल्या. म्हणजे त्या अर्थाने ही वृत्तपत्र अधिक व्यापक स्तरावरती विचार करत होती, अधिक मोकळा विचार करत होती, सगळ्यांच्याच बातम्या ती देत होती. कूपमंडूक वृत्तीचा विचार सत्यशोधक वृत्तपत्रांमध्ये तरी आपल्याला दिसत नाही. तर दिनबंधू आणि दिनमित्र अशी एक आपल्याला सलग परंपरा दिसते. म्हणजे 1880च्या दशकामध्ये सुरू झालेला दिनबंधू, 1880च्या दशकामध्ये सुरू झालेला दिनबंधू, आणि नंतर मुकुंदराव पाटील आणि गणपतराव पाटील यांनी, त्यांच्या यादी कृष्णराव भालेकर या मंडळींनी पुढाकार घेऊन सुरू केलेला दिनमित्र, अशी एक सत्यशोधक वृत्तपत्रांची सलग परंपरा आपल्याला अगदी 1960च्या दशकापर्यंत मिळते. त्याचा परिणाम असा होतो की ह्या ज्या काही मुक्तिदायी चळवळी आहेत, नंतरच्या काळात आपल्याला बाबासाहेबांच्या चळवळीचेही त्याच्यामध्ये उत्तम असे रिपोर्ट्स त्याच्यामध्ये मिळतात. तर एक इतिहासाचं महत्त्वाचं साधन या लोकांनी निर्माण करून ठेवलं आहे. त्यामुळे आमच्यासारख्या इतिहासाची साधनांच्या शोधामध्ये असणाऱ्या लोकांच्या दृष्टीने तर ही खूपच महत्त्वाची उपलब्धी ठरते की या लोकांनी नुसतं काम केलं नाही, तर आपल्या कामाचे त्यांनी असे ठसे देखील नोंदवून ठेवलेले आहेत. तर हे झालं त्यांचं एक ऐतिहासिक दस्तऐवजीकरण, ज्याला आपण म्हणतो डॉक्युमेंटेशन, त्या स्वरूपाचं काम. स्त्री पुरुष समानता किंवा आज आपण आणखीन पुढे जाऊन लिंगभाव समानता याबद्दल बोलतो. तर सत्यशोधक समाजामध्ये सुरुवातीपासूनच हा विचार अतिशय महत्त्व देऊन किंवा ठसवून अधोरेखित करून मांडला गेलेला होता की स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता आहे, किंबहुना आणखीन स्त्रियांना उजवं स्थान दिलं पाहिजे. हे पर्यायी संस्कृती मगाशी आपण म्हणलो तर त्याच्यामधली मंगलाष्टकं, म्हणजे जेव्हा सत्यशोधक पद्धतीने आपण लग्न करू तर मंगलाष्टकं कशा स्वरूपाची असतील. जी सर्वसाधारण पद्धतीची मंगलाष्टकं असतात त्याच्यात काही संस्कृत मंत्र वगैरे असतात, नद्यांची नावं किंवा कन्यादानासारखे विधी. पण ही जी सत्यशोधक पद्धतीची विवाहातली मंगलाष्टकं आहेत आणि एकूणच तो विवाहाचा विधी आहे, तो 150 वर्षांपूर्वी दोन ॲडल्ट व्यक्तींच्या मध्ये होणाऱ्या, दोन वयस्क प्रौढ स्वतःचं भान आलेल्या व्यक्तींमध्ये होणारा विवाह अशी कल्पना करून त्यांनी केलेला आहे. आपण आपल्याच घरामध्ये डोकावून पाहिलं तर आपल्या आज्या पणज्यांची तर लग्न अगदी म्हणजे लहानपणीच झालेली आपल्याला माहिती असतात. 18व्या वर्षापर्यंत फार कुणी लोक लग्नाचे थांबत नव्हते. पण 150 वर्षांपूर्वी अशी कल्पना करून की हा मुलगा आणि ही मुलगी हे एकमेकांना पती आणि पत्नी म्हणून मान्य करतात, ही मोठी क्रांतिकारी गोष्ट सत्यशोधक समाजाने त्या काळामध्ये रुळवण्याचा प्रयत्न केला होता, रुजवण्याचा प्रयत्न केला होता. की तो मुलगा तिला म्हणतोय की मी स्थापया झटत असे, म्हणजे मी ह्या सगळ्या महिलांचे जे हक्क आहेत ते स्थापन करण्यासाठी झटणारा असा मी मुलगा आहे. आणि मग ती मुलगी म्हणते की आम्हाला या मानवी कसले जे अधिकार आहेत त्यांची काही ओळखच झालेली नाहीये, तर त्यासाठी तू काही करशील की नाही करणार. मग तो म्हणतो की हो मी करेन. मग तीही म्हणते की त्वद्भिन्न की जे नर, तू सोडून इतर लोक आहेत ते मला बंधूप्रमाणे आहेत वगैरे. तर हे जे मंगलाष्टकांचंही स्वरूप आहे ते मला फार हृदय वाटतं की तो मुलगा आणि ती मुलगी एकमेकांशी काहीतरी संवाद साधतायत, जेव्हा की आपल्याला चांगलंच माहिती आहे आपल्या आजी आजोबांच्या पिढीमध्ये लग्न होईसपर्यंत, अंतरपाठ निघेसपर्यंत आम्ही एकमेकांना पाहिलेलं सुद्धा नव्हतं असं सांगणारेच आपल्याला बहुतेक आजी आजोबा मिळत असतात. तर
असं असताना हा मुलगा आणि मुलगी एकमेकांशी असा काही संवाद साधतायत, हे निदान एक स्वप्न तर किमान सत्यशोधकांनी पाहिलं असेल आणि कदाचित त्यांच्यामधली काही लग्न तशा स्वरूपाची झालेलीही असतील, जे सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये आपल्याला आढळतं निंबणकर यांचं लग्न झालेलं. तर तिथे रिपोर्टमध्येच लिहिलेलं आहे की हे लग्न घडवून आणण्यासाठी ज्या 2 स्त्रियांनी खूप कष्ट सोसले, त्या म्हणजे एक सावित्रीबाई भ्रतार ज्योतिबा आणि दुसऱ्या त्या बजूबाई निंबणकर. तर त्या दोघींना समाजाने, म्हणजे बाहेरचे जे आपल्या आजूबाजूचे राहणारे मंडळी असतात, त्यांनी भरपूर त्रास दिला, हे लग्न न व्हावं यासाठी विघ्न आणली. पण बिनब्राह्मणांचं लग्न करून देण्यासाठी या दोघींनी खूप मोठे महत्त्वाचे प्रयत्न केले असं आपल्याला त्या रिपोर्टमध्येच सापडतं. म्हणजे ही जी एक स्त्री आणि पुरुषांना माणूस म्हणून वागवणारी, त्यांना एक व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा देणारी, माणूस म्हणून माणुसकीचे अधिकार देणारी अशी एक विचारांची सरणी आहे, विचारांची वाट आहे, ती सुद्धा आपल्याला सत्यशोधक समाजाने रुळवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आर्थिक बाबतींमध्ये सत्यशोधकांनी जे काही केलं त्याच्याबद्दल खरं म्हणजे खूप बोललं जात नाही. आत्ता हळूहळू PhDची संशोधनं काही मुलं त्याच्यामध्ये करताना दिसतात. मी मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं की हा जो पुरोहित वर्ग आहे त्याच्यावरती सत्यशोधकांचा आक्षेपच मुळामध्ये हा होता की हे जे लोक आपल्याकडनं मानधन घेतात किंवा दक्षिणा घेतात त्याच्या बदल्यात ते काही देत नाही. जर त्यांनी एक काही वस्तू दिली असती किंवा काही सर्व्हिस दिली असती तर ते ठीक होतं. आणि ही लढाई सत्यशोधकांनी किती पुढपर्यंत लढवली, तर ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत जी नवीन कायदाची आणि सुव्यवस्थेची, कायदा आणि सुव्यवस्था यांची जी काही एक पद्धत, सिस्टीम तयार झालेली होती, त्यामुळे उपलब्ध झालेल्या कोर्टांपर्यंत ही लढाई आपल्याला सत्यशोधकांनी लढवलेली दिसते. म्हणजे ओतूर जे आहे पुणे जिल्ह्यामधलं, तिथल्या काही लोकांनी बिनब्राह्मणाचं लग्न लावल्याबद्दल तिथल्या ब्राह्मण लोकांनी त्यांच्यावरती खटला भरला की असं कसं काय तुम्ही लग्न लावलं, तुम्ही आमच्या उपजीविकेवरती गदा आणताय, आणि ठीक आहे लावलं तर लावलं तुम्ही, पण आम्हाला तुम्ही आमची दक्षिणा मात्र दिली पाहिजे. म्हणजे काम तर कुठलंच मुळामध्ये जे खोटं आहे त्याच्यासाठी त्यांना दक्षिणा हवी होती, आणि जरी आम्ही काम नाही केलं तरी सुद्धा आम्हाला त्याची दक्षिणा मिळावी, असा तो विचित्र असा खटला सत्यशोधकांवरती केला गेला होता. आणि भाऊ पाटील डुंबरे ज्यांची शाळा अजूनही सुदैवाने तिथे सुस्थितीमध्ये आहे, आम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहिली सुद्धा, तर ह्या डुंबरे पाटलांनी ते लावून धरलं प्रकरण, आणि इतरही त्यांचे अनेक सहकारी होते. त्यांना अर्थातच ज्योतिरावांचं आणि एकूण सत्यशोधक समाजाच्या नेटवर्क ज्याला आपण म्हणतो, संस्थात्मक काम आहे, त्यांची एक भावकीच तयार झाली होती असं आपण म्हणू, चांगल्या अर्थाची. त्यांनी भरपूर सपोर्ट दिला आणि तो खटला इव्हेंच्युअली पहिल्या कोर्टामध्ये हारले, पण फायनल कोर्टामध्ये, पुढच्या मोठ्या कोर्टामध्ये हे लोक तो खटला जिंकले की असा काही हक्क ब्राह्मणांचा लग्न या विधीवरती नाही, त्यामुळे कुठली दक्षिणा हे ओतूरची मंडळी त्यांना देऊ लागत नाहीत. एवढ्यावरच सत्यशोधक थांबले नाहीत, तर ब्राह्मणांचा काहीही हक्क नाही या नावाने त्यांनी छोट्या छोट्या पुस्तिका काढल्या आणि त्या छापून सगळीकडे वाटल्या. म्हणजे नुसती लढाई लढून थांबले नाहीत, तर ती लढाई लोकांपर्यंत पोचावी आणि त्या लढाईचा आउटकम काय, त्या लढाईचा नक्की निकाल काय लागलाय हे सुद्धा त्यांनी लोकांपर्यंत पोचवलेलं दिसतं. मी जेव्हा ब्रिटिश लायब्ररीमध्ये मराठी ही 19व्या शतकातल्या पुस्तकांचा अभ्यास करत होते तेव्हा मला ही पुस्तकं दिसली, आणि म्हणून मला हे लक्षामध्ये आलं की अरे ही पण त्यांनी छोटी छोटी पुस्तकं, एकदम अशी ट्रॅक्ट ज्याला म्हणतात तशा साईजची पुस्तकं, सत्यशोधक समाजोक्त पूजाविधी आणि काय बरं शास्त्री महाधट पाटील म्हणून एक होते तिथलेच ओतूरचे, आणि नंतर त्यांनी विदर्भामध्ये भरपूर काम केलं. तर त्यांनी सुद्धा अशी छोटी पुस्तकं तयार करून ह्या सत्यशोधकांच्या विषयीच्या बातम्या प्रिंट मीडियाचा, मुद्रण तंत्राचा उत्तम उपयोग करून सगळीकडे पोचवलेल्या आपल्याला दिसतात. मगाचपासून मी दोनदा धोंडीराम नामदेव कुंभार यांचं नाव घेतलं, आणि ते यासाठी की अत्यंत महत्त्वाचं असं त्यांचं योगदान सत्यशोधक समाजाच्या कामामध्ये राहिलंय, आणि त्याचा फारसा आपल्याला कुठे दस्तऐवजीकरण झालेलं दिसत नाही. यांनी काय केलं, तर जसं ह्या लोकांनी आपण पाहिलं, डुंबरे पाटलांनी कोर्टामध्ये खटला केला आणि इथे दक्षिणा घेण्याचा काही अधिकार
आहे की नाही आहे ब्राह्मणांना, याबद्दलचा तो खटला होता. धोंडीराम नामदेव कुंभारांनी आणखीन एक पाऊल पुढे गेले. त्यांनी काय केलं, तर हे सगळं ब्राह्मण लोक जे काही मंत्र म्हणतात, त्यांना जे काही कुठले ग्रंथ सगळे अवगत आहेत, ते सगळे हे शिकून आले धोंडीराम नामदेव कुंभार. त्याच्या मागे बॅकग्राऊंडही आपल्याला माहीतच असेल कदाचित, की धोंडीराम नामदेव कुंभार आणि दुसरे रोडे हे दोघं जण मारेकरी बनून ज्योतिरावांचा खून करण्यासाठी म्हणून रात्रीचे तिथे आले होते. आणि जेव्हा ज्योतिराव त्यांना म्हणले की ठीक आहे, जर मला मारून तुम्हाला खरंच 1000 रुपये मिळणार असतील तर तुम्ही जरूर मला मारा. आता त्यांना अर्थातच तत्कालीन उच्चजात वर्गीय लोकांनी कुणीतरी अशी खोटीच, अर्थात कारण 1000 ही खूपच मोठी अमाऊंट होती तेव्हा, पण खोटीच लालूच दाखवली होती. पण हा मनुष्य इतका निकसत्व किंवा मगाशी जसं म्हणले आहे मूळचाची खरा तुका म्हणे जरा, तर हा इतका खरा मनुष्य आहे हे लक्षात आल्यावरती हे दोघंही रोडे आणि धोंडीराम नामदेव कुंभार हे सत्यशोधक बनले. आणि त्यांनी तिथून पुढे फुल्यांचे अनुयायी म्हणून आणि स्वतंत्र प्रज्ञेने सुद्धा मोठं काम केलेलं आपल्याला दिसतं. तर दुसरे रोडे ते देखील शिक्षणाच्या प्रवाहामध्ये राहिले आणि त्यांच्या सूनबाई त्यांना पुढे विद्यादेवी अशी पदवी लोकांनी दिली. विद्यादेवी सावित्रीबाई रोडे असं त्यांना म्हटलं जायचं. आणि त्यांनी एक खास करून स्त्रियांच्या आणि अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींच्या शिक्षणासाठी मोठं काम सावित्रीबाई रोडेंनी आणि त्या दुसऱ्या धोंडीराम रोडे त्यांचे सासरे त्यांनी केलेलं दिसतं. इकडे धोंडीराम कुंभार यांचं काम काय होतं, तर मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांना ज्योतिराव म्हणाले की तू काशीला जा आणि विद्वान बनून ये. आणि मग ते खरंच गेले आणि शिकून त्यांना कळायला लागलं सगळं की हे मंत्र काय आहे, त्याच्यामध्ये काय म्हटलं जातं. एक म्हणजे त्यांनी पुस्तक लिहिलं, वेदाचार नावाचं पुस्तक लिहिलं. तर आपल्याला वेदाचार आणि वेडाचार याच्यामधली कोटी अर्थातच सहज समजण्यासारखी आहे, पण ते पुस्तकाचं नाव वेदाचार होतं. वेदांमध्ये सांगितलेले आचार, आणि ते आचार कसे आजच्या आयुष्याशी अजिबात सुसंगत नाही आहेत असं वर्णन करणारं मूळ संस्कृतमधले श्लोक. आणि अगदी नाव नम्रानिशी, म्हणजे आज जसं आम्ही फुटनोट्स देऊन आमचे रिसर्चचे पेपर्स लिहितो तसं अमुक अध्याय अमुकमध्ये असं असं म्हटलेलं आहे आणि ते कसं फोल आहे असं दाखवणारं पुस्तक तर त्यांनी लिहिलं. मग काय झालं की ठाणे जिल्ह्यामध्ये वांगणी हे इथे मला वाटतं तुम्हाला माहिती असेल का, आहे ना, हां. तर वांगणी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये हे धोंडीराम नामदेव कुंभार आले आणि अनेक गावांमध्ये त्यांनी भाताची शेती होऊन खळी झालेली असतात तिथे सभा घेतल्या आणि लोकांना सत्यशोधक समाजाची तत्व सभा घेऊन समजावून सांगितली. आणि ह्या सभांचे वृत्तांत आपल्याला 1890, 91, 92, 93 म्हणजे ज्योतिराव फुले यांच्या मृत्यूनंतरच्या काही वर्षांमध्ये दीनबंधू या वृत्तपत्रात प्रकाशित झालेले आपल्याला दिसतात. की म्हणजे सांगायचा मुद्दा असा की सत्यशोधक समाज ही गोष्ट ज्योतिरावांच्या निधनानंतर संपून गेली असा जो एक अपप्रचार केला जातो तो अजिबात खरा नाही आहे. ज्योतिरावांच्या निधनानंतरही सत्यशोधक समाजाच्या विचारांची एक ध्वजा जी आहे, झेंडा जो आहे तो घेऊन लोक अनेक दिशांनी प्रयत्न करत होते. धोंडीराम नामदेव कुंभारांनी अशा अनेक गावोगावी जाऊन हे बिनब्राह्मणांची लग्न, पुरोहितांशिवायची लग्न किंवा इतर सगळे विधी जे असतील अंत्येष्टीपासून दशपिंडांपर्यंत सगळ्या गोष्टी त्यांनी कशा करायच्या, त्या करण्याचं म्हणजे असं करण्याचं काय कारण आहे याबद्दलचा उपदेश केला. त्याच्यामध्ये वांगणी हे गाव ठाणे जिल्ह्यामधलं होतं. तर हजारोंच्या संख्येने शेतकरी रात्रीच्या वेळेस तिथे जमत आणि त्यांचं तो जो उपदेश असेल किंवा त्यांचं जे भाषण असेल ते ऐकत असत. असं करता 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 पुन्हा एकदा तोच प्रश्न उपस्थित झाला की हा मनुष्य जातीने काही ब्राह्मण नाही आहे, मग असं असताना तो ही सगळी धर्मविधी कसं काय करतो. आणि काही लोकांनी तिथे शंकराचार्यांकडे तक्रार केली. कुडलगी नावाचं जे ठिकाण आहे तिथे शंकराचार्य होते एक, आणि त्या शंकराचार्यांना लोकांनी तक्रार केली. मग ते म्हणाले ठीक आहे आपण बघूयात काय आहे ते परिस्थिती. त्यांनी धोंडीराम नामदेव कुंभारांना म्हणाले की तुम्ही याल का, आपण एक सभा घेऊयात आणि त्याच्यामध्ये याचा निर्णय करूयात. हे म्हणाले जाऊयात. आणि गोंदवलं जे आहे आपल्याला माहिती आहे की गोंदवलं तुम्हाला माहीत असेल, त्या गोंदवले गावामध्ये एक खटल्यासारखी किंवा धर्मसभा ज्याला म्हणतात अशी धर्मसभा तिथे झाली
या धर्मसभेमध्ये शंकराचार्य हे अर्थात निवाडा देणारे होते आणि एका बाजूला 18 पगड जातींचेही सदस्य होते. इतकंच काय, एका मुस्लिम सदस्याचं सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला नाव आहे साक्षीदार म्हणून, त्या गावामधल्या विविध जाती धर्मांचे लोक म्हणून. गोंदवल्यातला 18 पगड जातींचे लोक, धोंडीराम नामदेव कुंभार आणि अर्थातच त्यांच्यावरती फिर्याद करणारे जे ब्राह्मण जात वर्गाचे लोक होते ते आणि त्यांचे प्रतिनिधी, आणि हा सगळा खटला नोंदवणारे करंदीकर नावाचे गृहस्थ, जे या शंकराचार्यांचे काय म्हणूया सेक्रेटरी सारखं त्यांनी काम केलं. त्यांनी ते सगळं नोंदवून ठेवलंय. आणि शंकराचार्य मग त्या खटल्याचं व्यवस्थित म्हणजे त्या धर्मसभेमध्ये नीट वाद काय म्हणूया प्रश्नोत्तर झाली, शास्त्रार्थ झाला. तर प्रश्नोत्तर झाल्यावरती ते ब्राह्मण मंडळी त्यांना म्हणाले की तुम्हाला अमुकचा हे माहितीये का, तमुकचा मंत्र माहितीये का. तर धोंडीराम नामदेवांना सगळेच मंत्र माहिती होते, त्यामुळे तिथे काही त्यांची कुणी पराभव करू शकलं नाही त्यांचा. मग ते म्हणाले की आता मी विचारतो प्रश्न आणि अमुक अमुकचं तुम्हाला माहितीये का हे तुम्ही सांगा. मग हे विचारल्यावरती ते जे गावामधले ग्रामभट असा तिथे शब्द वापरलाय, गावामधले जे भटजी लोक होते त्यांना काही तेवढे मंत्र वगैरे माहिती नव्हते, त्यामुळे त्यांना ते काही सांगता आलं नाही. मग हे सगळं बघितल्यावरती ते जे शंकराचार्य होते ते म्हणाले की बाबांनो, तुमची तक्रार काय आहे की हा जो मनुष्य आहे याला सगळे मंत्र येत नाहीत का, तर येत आहेत. तुम्हाला येत आहेत का, तर तुम्हाला येत नाही. मग तुमचा प्रॉब्लेम काय आहे. हा जर हिंदू धर्म, असं त्यांनी शब्द तिथे वापरलाय, 1893 मध्ये मला वाटतं हा सगळा खटला झाला. तर हिंदू धर्माची जी सगळी काही तुम्हाला कार्य आहेत, कृत्य आहेत, ती जर ह्या गृहस्थांना येतात तर तुम्हाला याच्यामध्ये त्रासच काय आहे, असं शंकराचार्यांनी विचारलं. आणि ते सगळे ब्राह्मण लोक निरुत्तर झाले, कारण त्यांना स्वतःलाही सांगता येत नव्हतं आणि हा मनुष्य करतोय त्याच्यात चूकही काढता येत नव्हती. तेव्हा या शंकराचार्यांनी एक असं मानपत्र असतं ना, तसं त्यांना एक लिहून दिलं आणि म्हणले की आमच्या कुडलगी संस्थानाचे सरसुभे म्हणून आम्ही तुम्हाला नेमतो आणि इथून पुढे सर्व 18 वर्णांना जी काही धर्मकृत्य असतील ती तुम्ही करायला काही हरकत नाही म्हणून. आता गंमत अशी आहे की आज आपण 21व्या शतकात राहतो, आपल्याला कल्चरल अप्रोप्रिएशन वगैरे गोष्टी माहिती आहेत की सांस्कृतिक अपहरण, हायजॅक करणं, की असा काही प्रकार होता की काय की या मनुष्याला हिंदू धर्माच्या कळपामध्ये ओढून घ्यावं, म्हणजे बाबा विरोध करू नको, इथेच राहा आमच्या छत्रीमध्ये आणि इथनच तू काय ते कर, हा समरस करून टाकायचं त्याला. पण धोंडीराम नामदेव कुंभार हे खरेखुरे सत्यशोधक समाजीयन मनुष्य असल्यामुळे ते अशा कशाला फशी पडले नाहीत. तिथूनही पुढे कायम ते सत्यशोधक समाजाच्या मतांचाच प्रचार प्रसार करत राहिले. इतकंच नव्हे तर हा मनुष्य एवढा स्टार झाला होता आजच्या भाषेमध्ये, म्हणजे असं सतत दिनबंधूमध्ये लोकांची पत्र येतात की यांना आमच्या गावी पाठवा, यांना आमच्या गावी पाठवा आणि ब्रह्मराक्षसाच्या दाढेमधून आम्हाला सोडवा. पण तरी कुठेही जायचं असेल तर तत्कालीन जे कोणी सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष असतील त्यांच्या परवानगीने हा मनुष्य हे वांगणीचा दौरा करतो, अमुकचा दौरा करतो, जे असेल तो परवानगीने, म्हणजे समाजाची चौकट, सत्यशोधक समाजाच्या संस्थेची चौकट न मोडता हा मनुष्य काम करत राहिला. हे एक उदाहरण आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला, नारायण मेघाजी लोखंडेंबद्दल तर मी काही म्हटलंच नाही अजून, कारण आपल्याकडे खूप वेळही नाही आहे. पण अशी अनेक अंगांनी आपल्याला साधारणतः 19व्या शतकामध्ये सत्यशोधकांची वाटचाल झालेली दिसते. मग 19व्या शतक संपून जेव्हा 20व्या शतक येतं, 1901, 2, 3, पुढे काय होतं तर पुढे आपल्याला असं दिसतं की मुकुंदराव पाटील हे सत्यशोधकांचे एकदम खंदे असे आपल्याला एक अग्रणी म्हणायला पाहिजे, की जे दिनमित्र या वृत्तपत्रामधनं सातत्याने सत्यशोधकांचा विचार मांडत राहतात आणि काँग्रेसचं जे काही राजकारण या काळामध्ये अर्थातच हळूहळू खूप लोकप्रिय होत चाललेलं होतं, त्याला एका बाजूनी विरोध आणि एका बाजूनी जिथे काही ते योग्य वाटेल तिथे इंग्रज सरकारलाही विरोध, अशा स्वरूपाची रणनीती आपल्याला या मुकुंदराव पाटलांच्या दिनमित्र नावाच्या वृत्तपत्रामध्ये दिसते. फार काही मुकुंदरावांबद्दल सांगण्यापूर्वी जस्ट एक सांगते की कुलकर्णी लीलामृत नावाचा त्यांनी लेख नावाचं काव्य त्यांनी लिहिलं होतं. जसं काय शिवलीलामृत असतं तसं त्यांच्या पुस्तकांची नावच सगळी भारी आहेत. दुसरं आहे ते देशभक्त लीलासार, म्हणजे काँग्रेसचे जे सोकॉल्ड देशभक्त असत त्यांच्या लीला काय असत याचं पोथीमध्ये वर्णन करणारं पुस्तक. तिसरं आहे ते शेठजी प्रताप, नंतर आहे ते चोरांची परिषद,
आणखीन आहे ते ढड्डाशास्त्री परान्न नावाचं, म्हणजे असा एक परपोषित अन्न, दुसऱ्यांनी कमवलेलं अन्न खाऊन आरामशीर राहणारा मनुष्य असतो, जो पुढे 100 वर्षांनी झोपल्यानंतर अचानक जागा झाल्यावरती काय होतं. सांगायचा मुद्दा असा की उपहास आणि समाजाच्या बरोबर दुखत्या नसेवरती बोट ठेवणारं असं लेखन आपल्याला मुकुंदरावांनी सत्यशोधक परंपरेमध्ये केलेलं दिसतं. इवन काँग्रेसच्या चळवळीमध्ये काँग्रेसच्या पुढाऱ्यांना प्रश्न विचारणारा हा मनुष्य होता की काँग्रेसचं जेव्हा अधिवेशन झालं तर तिथे यांनी मोठा एक कटआउट लावला आणि तिथे हा शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्याचे एवढे सगळे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची चर्चा तुम्ही यातल्या एका तरी प्रश्नांची चर्चा तुम्ही काँग्रेसच्या अधिवेशनात करणार आहात की नाही असा प्रश्न काँग्रेसला विचारणारा हा मनुष्य होता. म्हणजे सांगायचा मुद्दा पुन्हा एकदा असा की एक स्वतंत्र सत्याचा शोध घेणारी अशी जी दृष्टी सत्यशोधक समाजाने दिलेली होती तिचा विकास आपल्याला सत्यशोधकांच्या कामामधनं पाहता येतो. भले काँग्रेसची जशी चळवळ राजकीय असल्यामुळे असेल किंवा इतरही अनेक कारणांमुळे असेल, जितकी व्यापक झाली किंवा जितका त्याला विविध अंगांनी त्याचं दस्तऐवजीकरण झालं तितकं आणि तसं ना सत्यशोधकांकडे मनुष्यबळ होतं ना आर्थिक बळ होतं, परंतु विचारांचं बळ मात्र त्यांना, ती जी शिदोरी होती ती भरपूर मोठी होती असं मला तरी अभ्यासांती जाणवलेलं आहे. त्यामुळे सत्यशोधक समाजाची वाटचाल ह्याचा आपण जेव्हा 150 वर्षांपूर्वीच्या एका संस्थेचा विचार करतो तर त्या संस्थेचा विचार रुजला का आणि आज आपण जे जगतो घटना आणि संविधान आणि या सगळ्या गोष्टींपर्यंत ते टिकवून ठेवण्यासाठी लढत असतो, तर तिथपर्यंत कुठे हा सत्यशोधक विचार आपल्याला पोचवताना आपल्याला दिसतो का असा विचार केला तर मला वाटतं निश्चितपणे दिसतो. भले या समाजाच्या शाखा अधिवेशनं अशी जी एक ठराविक चौकट असते त्या चौकटीमध्ये दिसत नसेल, पण सत्याचा शोध घेणारे अनेक कार्यकर्ते इन्क्लुडिंग अर्थात बाबा आढाव आहेत आणि इतरही अनेक लोक आहेत जे एका कायदेशीर मार्गाने एकही दगड न उचलता लोकांना बरोबर घेऊन आणि सत्याची कास धरून वाटचाल करताना दिसतात. त्यामुळे सत्यशोधक समाजाचा विचार निश्चितपणे आजही प्रस्तुत आहे असं मला वाटतं. थँक्यू.